नमस्कार लाडक्या बहिणींनो, सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगा. आज सकाळी तुमच्या मोबाईलची मेसेज रिंग वाजली का? तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये काही पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय का? जर अजून आला नसेल तर काळजी करू नका, कारण आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे आणि अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी घेऊन आला आहे. राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेर सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने पैशांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकल्यात. आजपासून म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आजपासून तुमच्या बँकेमध्ये म्हणजेच बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे एकत्र पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण थांबायचं नाहीये, कारण यामध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आहे. काही बहिणींना 3,000 रुपये मिळालेत, तर काही बहिणींना फक्त आणि फक्त 1,500 रुपयेच मिळाले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजेच मोठी भीती म्हणजे काय, तर तब्बल 14 लाखाहून जास्त महिलांना या योजनेतून थेट अपात्र करण्यात आला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. 14 लाख महिलांची नावं यादीतून कट झाली आहेत. आता या अपात्र महिलांमध्ये तुमचं नाव तर नाही ना? तुमच्या जिल्ह्याला पैसे कधी मिळणार? आज कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये थेट डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय, हे सगळं अगदी सविस्तर आणि शेवटच्या जिल्ह्याच्या नावापर्यंत आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. म्हणूनच ही अत्यंत महत्त्वाची माहिती अर्धवट सोडू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि शांतपणे बघा, कारण शेवटी आम्ही त्या राहिलेल्या 15 जिल्ह्यांची नावे जाहीर करणार आहोत, जिथे आज रात्री 12च्या आत पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही जो शब्द देतो तो पाळतो. लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणारच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं आहे. त्याचबरोबर बहिणींनो, नागपूरच्या रेशीमबाग परिसरातून योजनेचा निधी वाटपाचा अत्यंत भव्य असा 2रा टप्प्याचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला स्वतः तुमचे लाडके भाऊ म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील उपस्थित होते. अनेकांना वाटत होतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना फक्त कागदावरच राहील की काय, सरकार पैसे देईल का नाही, असा अनेक बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता. पण सरकारने आपला शब्द 101% पाळलेला आहे. आज सकाळी ठीक 9 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये खटाखट मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आज एकाच दिवसात सरकारने तब्बल 720 कोटी रुपये महिलांच्या खात्यात वर्ग केले आहेत. पण आता मुख्य प्रश्न असा आहे की काल आणि आज मिळून नेमकं किती पैशाचं वाटप झाले आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार आहे. चला तर सविस्तर समजून घेऊया. बँक खात्यामधील पैशांचा घोळ आणि त्यामागचे सत्य. आता सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे ज्याने सर्व लाडक्या बहिणींना संभ्रमात टाकलं होतं. बऱ्याच महिलांना काल जून महिन्याचे 1,500 रुपये आले, पण जुलै महिन्याचे पैसेच आले नाहीत. काही बहिणींना मात्र एकत्र 3,000 रुपये आले आहेत. मग असं का झालं? त्यामागचं खरं कारण काय आहे? सरकारने या योजनेसाठी तब्बल 32,000 कोटी रुपयांचं महापॅकेज घोषित केलं आहे. काल जेव्हा सरकारने डीबीटीचं बटन दाबलं, तेव्हा एकाच वेळी कोट्यवधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जात असल्यामुळे बँकिंग यंत्रणेवर प्रचंड ताण आला असल्याचं दिसून येत आहे. तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे आणि ऐनवेळी निधीच्या नियोजनामुळे काल फक्त जून महिन्याचे 1,500 रुपये बहुतांश महिलांना पाठवता आले. पण काळजी करू नका, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी काल रात्रीच अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत की ज्या बहिणींना काल फक्त जूनचे 1,500 रुपये मिळाले आहेत, त्यांना पुढच्या काही तासांच्या आत
जुलै महिन्याचे उर्वरित 1500 रुपये सुद्धा पाठवले जावेत. म्हणजेच तुम्हाला दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3000 रुपये मिळणार आहेत. हे नक्की आहे. बहिणींनो, सरकारने जून महिन्यामध्ये कोणतीही कडक तपासणी न करता बऱ्याच महिलांना सरसकट पैसे दिले. पण आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी सरकारने काही नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. जर तुम्ही या नियमात बसला नाहीत तर तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात. तर बहिणींनो, हे नियम नेमके काय आहेत, हे नियम कोणासाठी आहेत व या नियमाबद्दल तुम्हाला माहिती आहे का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण हे नियम आता टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी त्या 20 जिल्ह्यांची यादी मी तुमच्या समोर मांडणार आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये आजच आत्ताच्या घडीला पैसे सोडण्यास म्हणजे वितरणास सुरुवात झाली आहे. त्या जिल्ह्यातील बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता पुढच्या काही मिनिटांमध्ये नियम व जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला नियम सांगणार आहे. ते महत्त्वाचे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुम्ही देखील 14 लाख महिलांच्या यादीमध्ये म्हणजेच अपात्र बहिणींच्या यादीमध्ये जाणार आहात. यामध्ये पहिला नियम आहे, लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थी महिलेचे वय 21 ते 65 वर्ष असावे. त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे, कारण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमची केवायसी राहिली आहे का ते नक्की तपासा आणि जर झाली नसेल तर आजच्या आज ई केवायसी करून घ्या. त्याचबरोबर पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते, हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेल्या प्रमुख घोषणा पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये योजनेत अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी, ई केवायसी व्हेरिफिकेशन सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता ई केवायसी जर तुमची राहिली असेल तर आताच तपासून पूर्ण करून घ्या. पडताळणीत अपात्र आढळलेल्या अनेक लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली असून पात्र महिलांनाच पुढील हप्ते दिले जातील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं. त्याचबरोबर ज्या महिलांनी अद्याप ई केवायसी किंवा आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली नाहीत त्यांनी ती तातडीने पूर्ण करावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहेत. सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात हप्ते टप्प्याटप्प्याने डीबीटी द्वारे जमा केले जात आहेत. त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता की लाडकी बहीण योजना बंद होणार. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी अशा चर्चा रंगल्या होत्या की आता इथून पुढे बहिणींना त्यांचे हक्काचे पैसे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळणार नाहीत. तर ही केवळ एक अफवा आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःच्या तोंडानं सांगितलंय की ज्या दिवसापर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करू. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, तुमचा लाभ तुम्हाला नक्की मिळणार आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आज मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी म्हटलं की आता इथून पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना 1500 नाही तर डायरेक्ट 2100 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं नाव वगळलं असेल तर परत एकदा फॉर्म भरा. त्याचबरोबर तुमची ई केवायसी झाली आहे का ते नक्की तपासा आणि झाली नसेल तर आजच करून घ्या. आता लाडक्या बहिणींनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला ती गोष्ट आता समोर आली आहे.
महाराष्ट्रातील 20 जिल्हे, ज्या जिल्ह्यामध्ये आजपासून आत्ताच्या घडीला पैसे वितरणास सुरुवात झाली आहे, त्यामध्ये पुढील प्रमाणे जिल्हे असणार आहेत: पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, कोल्हापूर आणि सांगली या 20 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच आत्ताच्या घडीला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे म्हणजेच जून आणि जुलै महिन्याचे असे एकत्र 3,000 रुपये सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झाले असतील तर काळजी करू नका, कारण येणाऱ्या 72 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे नक्की जमा होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे तुमचा लाडका भाऊ, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की बहिणींना दिलेलं आश्वासन आम्ही शेवटपर्यंत पाळू. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या सूचनांचे योग्य व काटेकोरपणे पालन करा. तुम्हाला तुमचा लाभ नक्की मिळणार आहे. त्याचबरोबर आता शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की लवकरात लवकर सरकार 2100 रुपयांचा लाभ सुरू करणार असल्याचे आपल्याला कळालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमची KYC राहिली असेल तर नक्की करा. नवीन नोंदणी करायची असेल तर ती देखील करायला सुरुवात करा, कारण येत्या काही दिवसांमध्ये 2-3 महिन्यामध्ये 2100चा लाभ सुरू होण्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती महिन्याचा लाभ मिळालेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणीपर्यंत, नातेवाईकांपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचं आणि त्यांचं टेन्शन कमी होणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारच्या सरकारी योजना, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या व इतर बातम्यांसाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.